नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेले आदरणीय पंडितनाथ फडके दादा सरकार यांच्या गावी मैदान होतं आहे विगर गावामध्ये. आणि आज एक छानपैकी एक गाडी झालेली आहे. पब्लिकनी पळाला आपला महबूब आणि आतून होता आपला प्रधान. तर बघूया आता आजची गाडी कशी झालेली आहे आणि दादाला काय वाटते. दादा नमस्कार. नमस्कार. तर आज एक छानपैकी एक प्रेसची बिंजोर पाहायला भेटली, तर काय सांगाल या लढतीबद्दल. स्वर्गीय भरतशेठ भोईर पडगे पनवेल यांचा पब्लिकचा काळेज आणि महाराष्ट्र हिंदकेसरी महबूब. आज मात्र बैल भरपूर असतात, बैलांमध्ये भरपूर योगदान पाहायला मिळतं, पण तर ज्या बैलाची आपण निस्वार्थी सेवा केली का तो बैल आपल्याला मालकाला मेवा मात्र देतोच. आणि आमचीच आत्ता जस्ट नवनिर्वाचित नगरसेविका झालेली आमची अर्चनाताई यांचा पुत्र सुमित भोईर आणि यांचा जे कालाने त्यांच्या धड बदल्याचे भरतशेठ गुल्लू यांचे पिताश्री भरतशेठ भोईर पडगे पनवेल यांचा आज महबूब हिंदकेसरी या दादा सरकार पंढरी शेठ फडके म्हणजे बैलगाडी क्षेत्रामधला एक देवमाणूस, त्यांचं सुद्धा वृद्धापकाळाने निधन झालं. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज विगर फाटीमध्ये ज्या बैलगाड्या शर्यती झाल्या सर्व बैलगाडी मालकाने चांगलाच प्रतिसाद दिला आणि आज महबूब खरोखर मालकाचं मन जिंकलं. आणि त्याच्यासोबत होता टिटवाल्याचा प्रधान. त्या दोन्ही गाड्याने सुंदर असा पैल काढून समोरच्या गाडीचा टपोटप अंतर देऊन आज गुलालामध्ये रंगले. त्याबद्दल मी शतशः आभारी आहे, धन्यवाद मानतो. आणि गाडा मालकाचा आणि सर्व आमचं पिस्तूल बैलगाडा प्रेमी, जरी वाघ जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो. पुन्हा एकदा 30 दशक तो दरा घेऊन मैदानामध्ये. जोपर्यंत जसा मला महबूब तसा मला पिस्तूल, जोपर्यंत पिस्तूल आड्यामध्ये येईल त्या मात्र आणखी दरारा असेल. कारण आम्ही वाढ बघतो, वर्षभर बैल झुंज देतोय, पण देवाला प्रार्थना करतो की आमच्या वाघाला लवकर लवकर भरा कर आणि या महबूबला उत्तरोत्तर प्रगती होत राहून या त्याच्या गतीमध्ये वाढणं होत राहोत आणि असाच पल आणि असाच आम्हाला गुलाल मिळत राहू. दादा बघा ना, आज महबूबचा आणि प्रधानचा यो पहिरा कसं घडून आला बघा ना. आज प्रधान यो टिटवाल्यावरून आलेला आहे आणि कुठेतरी एक आज अपेक्षा होती की एक बिंजोर पाहायची होती महबूब फॅनला, सर्व तुमच्या म्हणजे चाहत्यांना. तर आज त्यांनी करून दाखवलं की आज पण मी चांगल्या प्रकारे गती लावून म्हणजे मालकासाठी गुलाल म्हणजे घेऊ शकते. तर महबूबचा पैरा म्हणजे प्रधानचा पैरा तो अविनाश पाटील आणि आमचे रोहित आणि सुमित भोईर आणि आमचे अजय दादा हे सुद्धा इथे आहेत आणि सनीबाई यांच्या नेतृत्वाने आणि पणेबाई यांच्या नेतृत्वाने तो बैलाचा पैरा इथे झालेला आहे. आणि महबूबला असं कोण नाही म्हणत ना की बैल नाही भेटणार म्हणून, कारण महबूब बैलावर सर्वांचाच प्रेम आहे आणि भरतदादावर सर्वांचा प्रेम आहे. त्या प्रेमापोटी दत्ता शेठ पाटील आणि उत्तम शेठ पाटील, सुनील शेठ पाटील सर्वांचा प्रेम आहे. आणि त्यांच्या प्रेमापोटी आम्हाला कुठलाही आम्ही पैरा मागितला तर कोणी आम्हाला नाही बोलत नाही, सरळ सांगतात का सुमित भोईर भरत शेठ भोईरचा आहे तर आपण हा बैल मिळेल का. आणि या बैलाला आता बघा समोर बटर पण आहे, आपल्या इकडे नखरे आहे आणि आमचे गोकुळ शेठ नाईक, गोकुळ शेठ उपसरपंच यांचा नखरा पण आपण पाहतोय. इकडे बट्टार आपण पाहतोय कामोड्याचा. सुंदर अशी सर्व बैल आपलीच आहेत आणि कुठलाही बैल आपण जर पैऱ्याला मागितला तरी कोण आपल्याला नाही बोलत नाही. हे गोकुळ शेठ नाईक कोली कोपर उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पारगाव आणि त्यांचा नखरा भरपूर मैदानामध्ये गाजवतो. आणि आपण पाहतोय कन्हैया शेठ पाटील यांचे सुपुत्र भूषण या बैलाचे नियोजन करतात आणि रत्नादीप पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील आणि आमचा विनेश म्हात्रे आणि सर्व सुपरमॅन ग्रुप सुद्धा बैलाचं नियोजन करतात नखऱ्या बैलाचं. त्यांचं सुद्धा करूया आपण सरसेचं स्वागत, जबरदस्त कामगिरी. तर काय म्हणाल आपण आपल्या बैलाबद्दल. माझा बैल म्हणजे आज जे इतके दिवसचे जी आपण वाट बघत होतो बिंजोर राहून सुद्धा आज नखऱ्या बैल अड्ड्यातनं बिंजोर नाव ठेवून घरी चालला आहे. हेच माझं स्वप्न होतं का बिंजोरच्या आखाड्यामध्ये बिंजोर नाव होऊन बैलांनी एकतर शर्यत काढणं आणि बिंजोर परत जाणं, तेवढीच मजा. आज जोर नाही झाला. तर दादा बाबा बघा ना, तुम्ही बिंजोरला नाव ठेवलं होतं आणि कुठेतरी आज तुम्हाला म्हणजे जोड पण झाला नाही. तर काय सांगाल, असं म्हणजे एक दिवस आपला वाया पण जातो अशाने आपलं म्हणजे टायमिंग पण वेस्ट जातं. तर बघा ना, एक शर्यत झाल्यावर एक आनंद पण असतं आणि काय सांगाल. नाही, शर्यत होणं त्यात पण आनंद आहे, पण बिंजोर नाव परत जाणं ह्याच्यात पण जास्त आनंद आहे. बरोबर आहे. ज्या अर्थी 2 वाजता नाव दिलं आहे ना, जोर नाही होला म्हणजे आपल्या बैलाची काहीतरी कर्तृत्व आहे म्हणून कोणीतरी नाव नाही दिला. तर बघा ना, आज मला तर वाटतं मैदानाची पण आहे ना, म्हणजे होईल असं ना होईल असं चाललं होतं तल्यात मल्यात, पण कुठेतरी एक सकाळचे थोड्या गाड्या कमी आल्या होत्या, पण दुपार झाली तशी म्हणजे गाड्या आल्या म्हणजे छानपैकी मैदान भरलं म्हणजे दादा. त्या कारणामुळे कुठेतरी आज जोड नसेल झाला. हां, त्याची मेहरबानी म्हणजे जास्त बटर, माझा पायरा बटर. जिथनं बटर पायरा मिळाला ते त्या वेळेपासून बैल हा
उजेडात आलेला आहे. आणि कुठेतरी बघा ना तो बैल सुद्धा एक छान म्हणजे एक उजेडामध्ये आणि चर्चेत आहे आणि अशाने आपला नखऱ्या सुद्धा कमी नाही म्हणजे नखऱ्यानी देखील अनेक म्हणजे बिंजोर वगैरे केलेले आहेत म्हणजे. चला, थँक्यू, अभिनंदन. तर भाऊ तुमच्याकडे येतो मी. आज बघा ना गाडी झाली, ती गाडी तुम्ही म्हणजे कशा प्रकारे जमली होती? कारण की दुपारी आपली म्हणजे जेव्हा आपण इथे होतो तेव्हा आपली गाडी म्हणजे जमली नव्हती, म्हणजे नावं पण आली नव्हती. तर आज कशा प्रकारे तुम्ही गाडी जुळवली म्हणजे? तर आम्ही ते बरोबर आमच्या बेऱ्यावर म्हणजे आमचा कोलवाडीला जो बेरा आहे पिस्तूल ग्रुपचा, त्या बेऱ्यावर बरोबर 9:30 वाजता आम्ही बैलाचं सर्व संगोपन करून बैल गाडीमध्ये भरला. इथे बरोबर आम्ही 1:45 वाजता पोचलो आणि इथे आल्यानंतर बिंजोरला आपण नाव सोडतो म्हणजे जर बैल पेहरा चांगला असू द्या किंवा कसा असू द्या, बिंजोरला आम्ही नाव सोडला. तर बिंजोरला नाव सोडल्यानंतर आम्ही अविनाश पाटील आणि सर्व आमची पोरं गेले स्टेजवर आणि तिथं नाव सोडल्यानंतर आम्हाला खारघरवाल्याने नाव आमचं फिरवला आणि तो योगायोग जुलून आला. आणि त्या योगायोगामध्ये आम्हाला आज महबूबने सिद्ध करून दाखवला की माझ्यात अजून पावर आहे आणि हिंदकेसरी उगाच नाही झालो. त्याच्यात दहशत आम्ही मगाशी पण म्हणालो का वाघ जखमी झाला तर आयशाला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊन देतो, पुन्हा एकदा ती दहशत तो जरा घेऊन मैदानामध्ये. फक्त एकच स्वप्न आमचं होतं की आमच्या दावणीला आणखीन बैल यावीत आणि असाच पिस्तूल आहे, सरपंच आहे, आमचा उल्हास आहे आणि हा महबूब, हे सर्व बैल एकच मालकाच्या दावणीला असतात आणि त्या एवढा खर्च कोणी बैलासाठी करू शकत नाही. असा आमचा दिलाचा दिलदार आणि दोस्ती राजा माणूस, काही संबंध नसताना बैलाने संबंध घडवून आणलेत. आता दत्ताशेठ पाटील हे बघा आलेत, त्यांचं सुद्धा करतो आम्ही सरसेट भगत आणि उत्तम शेठ पाटील. आज ते 2 शब्द ते बोलतील या बैलाबद्दल आणि पिस्तूल बैलाबद्दल. या दत्ताशेठ पाटील. हरिक्रमवरून आपण इथं आलात आणि आमच्या बैलाची सुंदर अशी मुलाखत घेतली महबूबची, त्याबद्दल मी सागर पाटील समालोचक मित्र मानगाव रिटर्न पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने डबल चाललोय. तर असं तुमचं प्रेम मला भरभरत मिळत राहो आणि हीच आमची मुलाखत नेहमी होत राहो. आणि मी मेन माझे सुमित भोईरचं शतश आभार व्यक्त करतोय. धन्यवाद.